देव माझ्या बरोबर आहे आणि देव माझ्या बरोबर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. जर तुम्ही हे स्वतःशी बोलायला सुरुवात कराल मित्रांनो, तर तुम्ही अशा गोष्टी बोलायला सुरुवात कराल की माय आय ऑल माय ड्रीम्स आर कमिंग ट्रू. माझी सगळी स्वप्न पूर्ण व्हायला लागलेली आहेत. मी जे बोलतो ते मी ते करतो. मी जे ठरवतो ते मी अचीव्ह करतो. पीपल आर हेल्पिंग मी टू अचीव्ह माय गोल्स. माझ्या बरोबर माझे फॅमिली आहे, माझे सगळे माझे मित्र माझ्या बरोबर आहेत. मी ज्यांच्याशी बोलतो ते माझ्याशी सपोर्टिव्ह भाषेमध्ये बोलतात. आपण आपल्याला प्रोग्रामिंग करतो. आपण आपल्याला का? कारण की त्याच गोष्टी आपल्याकडून गोष्टी आपल्या हातून होणार आहेत आणि त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत. आपण आपण जसं बोलतोय त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये होणार आहेत. आणि म्हणून सेल्फ टॉक करणं अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी आपण आपल्या स्वतःला असं म्हणतात ना की अरे हा तर माणूस ब्रेन वॉश झालाय, तसं ब्रेन वॉश फॉर गुड करायचंय. आपल्याला स्वतःला ब्रेन वॉश करायचंय. ब्रेन वॉश इज नॉट बॅड. ब्रेन वॉश हा शब्द खूप वाईट पद्धतीने घेतला जातो. पण जर आपण आपल्या स्वतःला जर प्रोग्रामिंग केलं, तर कम्प्युटरला प्रोग्रामिंग केलं, एखादा प्रोग्राम टाकला तर तो तसंच काम करतो. तसंच आपण जर आपल्या स्वतःला जर प्रोग्रामिंग केलं की मी करू शकतो, तर दुसरा करू शकतो, तर मी पण करू शकतो. हे मी करणारच, हे मी ठरवलंय, हे मला करायचं, हे माझे गोल्स आहेत, हे माझे लाईफचे गोल्स आहेत, हे मला अचीव्ह करायचे. हे ठरवायचं, हे बोलायला सुरुवात करायची. स्पीक इन व्हॉट यू वॉन्ट ऍज इफ यू ऑलरेडी हॅव इट, असं इंग्लिशमध्ये म्हणतात. जे तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही असं प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायला सुरुवात करा की जर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे ना, तर थँक गॉड आय एम मेकिंग 1 लाख रुपीज पर मंथ. हे वाक्य बोलायला सुरुवात करा. थँक गॉड आय एम मेकिंग 1 लाख रुपीज पर मंथ. थँक गॉड ऑल माय ड्रीम्स आर कमिंग ट्रू. मित्रांनो, जर तुम्हाला मधून अधून फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटत असेल किंवा डिमोटिवेटेड झाल्यासारखं वाटत असेल किंवा असं वाटत असेल की हे जे मी काम करतोय ते वर्थ आहे का नाही, किंवा तुम्ही कदाचित एखादी एक्झाम देत असाल, महत्वाची एक्झाम असेल, अँड यू आर डिमोटिवेटेड किंवा इन्स्पिरेशन, यू हॅव लॉस्ट द इन्स्पिरेशन, तुम्हाला ते इन्स्पिरेशन मिळत नाहीये, किंवा असं वाटत असेल की यार मी हे करतोय पण होईल का नाही, आणि ते मोटिवेशन राहिलेलं नाही. जर तुम्हाला असं असं वाटत असेल तर समजून घ्या की तुम्ही एकटे नाहीये. या जगामध्ये असे हजारो लाखो लोक आहेत की दे आर ऑल्सो फेसिंग द सेम चॅलेंज, सेम प्रॉब्लेम. मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 7 असे टिप्स देणार आहे जे अतिशय इम्पॉर्टंट आहेत, की जेणे आपण दिवसभर आपला जो डे आहे तो मोटिवेटेड राहील, इन्स्पायर्ड राहील. आणि जर आपण इन्स्पायर्ड असू, मोटिवेटेड असू, तर आपल्या हातात चांगल्या गोष्टी घडतील. मित्रांनो, इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन फार इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला काही जबरदस्त लाईफमध्ये काहीतरी क्रिएट करायचं असेल तर. मग ते आपले एक्झाम असू देत किंवा बिझनेस असू देत, आपला जॉब असू देत, कुठल्याही कामामध्ये आपल्याला जर इन्स्पिरेशन असेल किंवा मोटिवेशन असेल तर आपण ते खूप आनंदाने, खूप एनर्जेटिक वेनी आपण ते काम करू. आणि म्हणूनच ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की हे 7 पॉइंट्स कोणते आहेत. आणि त्यातला जो 6वा पॉइंट आहे तो तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण पाहूयात. नंबर 1 पॉइंट इज की सकाळची जी सुरुवात आहे ना मित्रांनो, आपली जी अर्ली मॉर्निंग आहे, ती अर्ली मॉर्निंग ही पॉझिटिव्ह वे मध्ये झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल काय, की पॉझिटिव्ह वे मध्ये काय, की फर्स्ट गेट आउट ऑफ द बेड ऍज सून एज पॉसिबल. जर तुम्हाला जाग आली ना, की एक रुटीन लावून ठेवा आपल्या स्वतःला, की बाबा सकाळी मी 7 वाजता किंवा 6 वाजता, जे व्हॉट एव्हर टाइम इज सुटेबल फॉर यू, 6 वाजता मी उठणार. तर एक रुटीन लावून ठेवा की सकाळी 6 किंवा 6:30 व्हॉट एव्हर टाइम सुट्स यू, मी उठणार. आणि त्यावेळेला ज्यावेळेस जाग आली आपल्याला, मित्रांनो, आपलं सबकॉन्शियस माइंड सुद्धा इतकं पॉवरफुल आहे की जर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला जर सांगायला, जर त्याला कळालं की ह्यांना रोज सकाळी 6:30 उठायचंय, सबकॉन्शियस माइंडला जर आपण ऑर्डर दिली की मला सकाळी 6:30 वाजता उठव, तर तुम्ही चाट पडाल की 6:30 वाजता तुम्ही जागे व्हाल. इट इज सो पॉवरफुल. तर आपली सकाळी सुरुवात करताना जितक्या आपण उठू, जाग आली की लगेच बेडमधून बाहेर यायचं आणि आपले मेडिटेशन किंवा सकाळी थोड्या वेळ एक अर्धा तास 15-20 मिनिट एखादं पुस्तक वाचायचं.
सकाळी एखादं पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचं जर पुस्तक वाचलं, सेल्फ हेल्पचं किंवा मेडिटेशन केलं, तर आपलं माइंड एकदम शांत राहील मित्रांनो, आणि ती दिवसाची सुरुवात खूप सुंदर होईल. आणि मेडिटेशनचे फायदे इतके आहेत की जे या व्हिडिओमध्ये आपल्याला तेवढा वेळ नाहीये की मी मेडिटेशनचे तुम्हाला फायदे सांगू. पण मेडिटेशन म्हणजे आपण ध्यान धारणा म्हणतो ना, त्याचे जबरदस्त फायदे आहेत. एखादी सकाळी पुस्तक वाचा, किंवा जर तुम्हाला काही लिहायला आवडत असेल तर लिहा. तर तुम्हाला काही तुमचे थॉट्स लिहायचे असतील, किंवा तुमचे टू डू लिस्ट लिहायची असेल, तर ती पण लिहू शकता तुम्ही. दुसरं म्हणजे क्लिअर. दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, तो म्हणजे क्लिअर आणि स्पष्ट, एकदम क्लॅरिटी. आपल्या आजच्या दिवसाचं काय काम करायचंय, ध्येय म्हणतो ना आपण, आम्हाला आजच्या दिवसात काय अचीव्ह करायचं, ते क्लिअर पॉइंट लिहून काढा. टू डू लिस्ट, बाबा मला आज काय काम करायचंय, हे क्लिअर पॉइंट त्याच्यावरती लिहून काढा. लिहून काढणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला मोठ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी त्याला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये आपल्याला त्याला डिव्हाइड करायचं. दिवसभरामधले जे सकाळ तुमचे आपले कामाचे 8 तास आहेत, त्यातले पहिले 2-3 तासामध्ये काय काम करायचंय, किंवा प्रायोरिटी, इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी नॉट इम्पॉर्टंट आहेत, त्यातला फरक समजणं इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या दिवसाच्या पहिल्या फर्स्ट हाफमध्ये, किंवा जेवढ्या लवकरात लवकर त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. पहिल्या गोष्टी ज्या अवघड आहेत, इम्पॉर्टंट आहेत, त्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात करा. आणि आपण मेडिटेशन केल्यामुळं, किंवा दिवसाची सुरुवात जर मेडिटेशन वगैरे आपण केलेली असेल, तर आपल्याला त्याचा खूप बेनिफिट होईल. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं जे शरीर आहे ते जर निरोगी असेल, तर आपण आपलं कामात मन राहील, आपण मोटिवेटेड राहू, आपण इन्स्पायर्ड राहू. पण जर आपलं सारखंच काहीतरी डोकं दुखतंय, सारखंच अंग दुखतंय, किंवा सारखंच काही ना काहीतरी आपल्या हेल्थ बद्दल इश्यूज आहेत, कंप्लेंट्स आहेत, तर आपण ऑटोमॅटिकली डिमोटिवेटेड होऊन जाऊ. त्याच्यामुळं आपलं शरीर जेवढं हेल्दी ठेवता येईल, त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम, योगासनं, किंवा चालणं, किंवा तुम्हाला जे आवडतं ते जिम करणं, किंवा जे काही व्हॉट एव्हर, त्याच्याने आपल्या ब्रेनमध्ये चांगले केमिकल सिक्रेट होतात, आणि त्याच्याने आपल्याला ऑटोमॅटिकली एनर्जी मिळते दिवसभरासाठी काम करण्यासाठी. त्याच्यामुळे थर्ड जो पॉइंट आहे तो की निरोगी शरीर म्हणजे आपलं माइंड पण एकदम पॉझिटिव्ह राहील आणि काम करण्यासाठी मजा येईल. तर तिसरा पॉइंट होता की आपलं निरोगी शरीर असणं फार इम्पॉर्टंट आहे. चौथा आहे तो म्हणजे की ग्रॅटिट्यूड ची सवय लावा. सकाळी उठलं बेडमधून की थँक गॉड म्हणायला सुरुवात करा, की थँक गॉड की बाबा मी आज, म्हणजे या जगामध्ये मित्रांनो रात्रीतील असे लाखो लोक असतात जे रात्रीतून सकाळी ते पाहतच नाहीत. दे डाय इन द नाईट इटसेल्फ. रात्रीतूनच ते त्यांच्या झोपेमध्ये, इन स्लीप इटसेल्फ म्हणायला हरकत नाही, त्यांच्या झोपेतच ते त्यांची डेथ होती. आपण एक नवीन दिवस पाहतोय, तर थँक गॉड ची सुरुवात करा. थँक गॉड फॉर अ ब्युटिफुल डे. सुंदर दिवसासाठी देवा तुझे आभार मानतो. देव सकाळी उठलो की आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण ग्रॅटिट्यूड, देवाचे आभार मानायला पाहिजे. हात जोडून देवासमोर, किंवा मंदिरात जाऊन जर एक 5-10 मिनिट जरी मंदिरात जाऊन आपण तिथे बसलो, किंवा घरात जरी आपल्या फोटोची आरती केली, किंवा फोटो समोर आपण एक छोटासा मंत्र किंवा जप किंवा व्हॉट एव्हर 10 ते 15 मिनिट जर आपण तिथं स्पिरिच्युअलिटीला, आध्यात्मिकतेला, किंवा आपल्या जे आपण ज्या देवाला मानतो, किंवा तिथं बसून एक 10 मिनिट घालवले, तरी आपलं मन खूप प्रसन्न राहतं आणि आपल्याला खूप त्याचा बेनिफिट मिळतो. आपल्या माइंडला एक स्टॅबिलिटी मिळते, आपल्या माइंडला आपण एक म्हणजे शांत फील करतो. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की सबमिट युअर सेल्फ टू गॉड, सबमिशन टू गॉड. त्याच्यासाठी ते एक अतिशय, आणि त्याच्याने आपल्याला जे इन्स्पिरेशन मिळतं, मोटिवेशन मिळतं, ते पण खूप जबरदस्त आहे. त्याच्यानंतर आपण त्याला म्हणतो ना ग्रॅटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, ते ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती म्हणजे की तुमचं आपलं असोसिएशन कोणाबरोबर आहे. जर आपण आपलं असोसिएशन चांगल्या लोकांबरोबर आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूडच्या लोकांबरोबर आहे, ज्यांची थिंकिंग पॉझिटिव्ह आहे,
असं म्हणतात की जर मला आपल्याला जर एखाद्या माणसाचं इन्कम जर काढायचं असेल तर आपल्याला त्याला डायरेक्ट विचारायची गरज नाही. त्याच्या आजूबाजूच्या 5-6 लोकांचं इन्कम काढा. समजा 5 लोकांचं इन्कम काढा, त्यांना विचारा तुमचं इन्कम किती आहे महिन्याचं, आणि त्याला डिवायडेड बाय 5 करा. या माणसाचं इन्कम साधारण तेवढं असतं. का? कारण की बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर असं म्हणतात की एक टाईपची माणसं एकत्र येत असतात. एक टाईपची माणसं एकत्र येत असतात. आणि त्यामुळं आपण आपलं असोसिएशन चांगल्या लोकांबरोबर ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांचं थॉट पॉझिटिव्ह आहे, ज्यांची थिंकिंग पॉझिटिव्ह आहे, ज्यांना पुढे लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचं, त्या लोकांबरोबर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूची लोकच खूप निगेटिव्ह असतात. आपण त्यांना एकदम काढून तर नाही टाकू शकत. अशी सिच्युएशन जर असेल मग ते आपल्या फॅमिलीमध्येच आहेत, तर मग आपण स्वतःला अफर्मेशन्सनी स्वतःला इन्स्पायर करू शकतो, मोटिवेट करू शकतो. मित्रांनो, 6वा पॉईंट जो म्हटलं होतं की महत्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे की उद्या सकाळी आपल्याला उद्याचं नियोजन आदल्या दिवशी रात्रीच करायचं. उद्या काय काम करायचंय त्याचं नियोजन आपलं आदल्या दिवशी रात्रीच तयार पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण नियोजन करायला सुरुवात करू तर मग वेळ फार निघून जाईल. त्याच्यामुळे आपलं उद्याचं प्लॅनिंग आजच करायचं की उद्या मला कोणती कोणती महत्वाची कामं करायची. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या दिवसाच्या पहिल्या पार्टमध्ये जर महत्वाची 1-2 कामं केली ना, तर तुम्हाला दिवसभर मोटिवेशन राहील, इन्स्पिरेशन राहील. तर कारण की तुम्ही इंग्लिशमध्ये एक पुस्तक आहे ईट दॅट फ्रॉग म्हणून. म्हणजे महत्वाचं जे काम आहे तर त्याच्यावरती पहिलं आपण पहिलं त्याच्यावरती आपण हातात घ्यायचं आणि त्याला कम्प्लीट करायचं. त्याच्याने आपल्याला इन्स्पिरेशन राहतं, मोटिवेशन राहतं, आणि नंतर आपण जे जे कमी महत्वाची गोष्टी आहेत त्या आपण नंतर करू शकतो. पण इम्पॉर्टंट गोष्टी ह्या पहिल्या करून टाकायच्या. आणि दुसऱ्या दिवशीचं जे नियोजन आहे ते आदल्या दिवशी रात्रीच तयार पाहिजे. आणि मित्रांनो, 7वा पॉईंट, जर आपल्याला म्हणजे मोटिवेटेड राहायचं असेल, इन्स्पायर्ड राहायचं असेल, आणि आपल्याला जर एनर्जेटिक फील करायचं असेल, अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तो म्हणजे 7वा पॉईंट, तो म्हणजे अफर्मेशन्स. त्याला म्हणतात सेल्फ टॉक. 10 ते 15 अशी वाक्य लिहून ठेवा. मे बी तुमच्या मिररच्या शेजारी तिथं चिटकवा, किंवा तुमच्या डायरीमध्ये लिहा, किंवा 2-4 ठिकाणी लिहा. 2-4 ठिकाणी त्याच्या 2-3 कॉपीज बनवा. एक मिररचे तिथं लावा, एक डायरीमध्ये तुमच्याकडे राहा तेव्हा, की आय कॅन डू इट. आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. ऑल माय ड्रीम्स आर कमिंग ट्रू. अमेझिंग थिंग्स आर हॅपनिंग. मिरॅकल्स आर हॅपनिंग इन माय लाईफ. सर, त्या अशा टाईपच्या जे गोष्टी आहेत, आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड, अमेझिंग थिंग्स आर, मिरॅकल्स आर हॅपनिंग, अशा टाईपची ज्यावेळेस तुम्ही गोष्टी बोलायला सुरुवात करता, गॉड इज विथ मी अँड विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. देव माझ्या बरोबर आहे आणि देव माझ्या बरोबर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. जर तुम्ही हे स्वतःशी बोलायला सुरुवात करा मित्रांनो, तर तुम्ही अशा गोष्टी बोलायला सुरुवात करा की माय ऑल माय ड्रीम्स आर कमिंग ट्रू. माझी सगळी स्वप्न पूर्ण व्हायला लागलेली आहेत. मी जे बोलतो ते मी ते करतो. मी जे ठरवतो ते मी अचीव्ह करतो. पीपल आर हेल्पिंग मी टू अचीव्ह माय गोल्स. माझ्या बरोबर माझे फॅमिली आहे, माझे मित्र माझ्या बरोबर आहेत. मी ज्यांच्याशी बोलतो ते माझ्याशी सपोर्टिव्ह भाषेमध्ये बोलतात. आपण आपल्याला प्रोग्रामिंग करतो. आपण आपल्याला का? कारण की त्याच गोष्टी गोष्टी आपल्या हातून होणार आहेत, आणि त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत. आपण जसं बोलतोय त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये होणार आहेत. आणि म्हणून सेल्फ टॉक करणं अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी, आपण आपल्या स्वतःला असं म्हणतात ना की अरे हा तर माणूस ब्रेन वॉश झालाय, तसं ब्रेन वॉश फॉर गुड करायचंय. आपल्याला स्वतःला ब्रेन वॉश करायचंय. पण ब्रेन वॉश इज नॉट बॅड. ब्रेन वॉश हा शब्द खूप वाईट पद्धतीने घेतला जातो. पण जर आपण आपल्या स्वतःला जर प्रोग्रामिंग केलं, तर कम्प्युटरला प्रोग्रामिंग केलं, एखादा प्रोग्राम टाकला तर तो तसंच काम करतो. तसंच आपण जर आपल्या स्वतःला जर प्रोग्रामिंग केलं की मी करू शकतो, तर दुसरा करू शकतो, तर मी पण करू शकतो. हे मी करणारच, हे मी ठरवलंय, हे मला करायचंय, हे माझे गोल्स आहेत, हे माझे लाईफचे गोल्स आहेत, हे मला अचीव्ह करायचे. हे ठरवायचं, हे बोलायला सुरुवात करायची. स्पीक इन व्हॉट यू वॉन्ट ऍज इफ यू ऑलरेडी हॅव इट, असं इंग्लिशमध्ये म्हणतात. जे तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही असं प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायला सुरुवात करा की जर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचेत ना, तर आय एम थँक गॉड आय एम मेकिंग 1 लाख रुपीज पर मंथ.
हे वाक्य बोलायला सुरुवात करा. थँक गॉड आय एम मेकिंग 1 लाख रुपीज पर मंथ. थँक गॉड ऑल माय ड्रीम्स आर कमिंग ट्रू. अशा गोष्टी प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायला सुरुवात करा, कारण की आपल्या ब्रेनला प्रेझेंट टेन्स समजतो. तर मित्रांनो, ह्या 7 गोष्टी होत्या ज्या मी तुमच्याशी शेअर केल्या. ह्याच्यानी आपण दिवसभर मोटिवेटेड राहू, दिवसभर इन्स्पायर्ड राहू आणि आपली एनर्जी दुसऱ्याला इन्स्पिरेशन जाईल. आपल्या एनर्जीने दुसऱ्याला इन्स्पिरेशन जाईल आणि तो पण कदाचित मोटिवेटेड होऊन जाईल, तो पण इन्स्पायर्ड होऊन जाईल. मित्रांनो आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. जर आवडला असेल तर कुठला ह्यातला पॉईंट जास्त आवडला ते मला जरूर लिहून कॉमेंट्स मध्ये पॉईंट नंबर 6.7 जो काही तुमचा पॉईंट जो जास्त आवडला किंवा जास्त क्लिक झाला तो पॉईंट मला जरूर कॉमेंट मध्ये लिहून कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओ मी बनवतो. आणि जर मित्रांनो तुम्हाला आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर समजून घ्यायची असेल तर मी इथे एक व्हिडिओ शेअर करतो. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा.